नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। शिपाई या पदासाठी खूप सारे उमेदवार फॉर्म भरत आहेत, परंतु त्यांच्या मनात एक प्रश्न आहे की सर मी आयुष्यभर शिपाई या पदावरच राहील का माझा काहीतरी प्रमोशन होईल, मला काहीतरी चांगलं पद मिळेल। तर या सर्वांविषयी माहिती देणारा आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे जे आपली शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदांसाठी जे बॅचेस आहेत त्यांच्यावर तुम्हाला सर्वात मोठी ऑफर पाहायला मिळणार आहे, 25% ऑफ। याच्यासाठी हा सॅन्टा नावाचा कोड यूज करायचा आहे। इव्हन दो तुम्हाला या बॅचच्या प्राइसेसवर पण 25% ऑफ पाहायला मिळेल। आय थिंक ती 150-153 काही रुपयाला पडेल, म्हणजे आणखी ऑफ मिळेल। याच्यामध्ये पण तुम्हाला 25% ऑफ जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे। आणि एवढी मोठी ऑफर पुन्हा येणार नाही। 28 डिसेंबर पर्यंत ऑफर आहे। व्हिडिओ पाहत असाल आजच ही बॅच जी आहे तर ती लगेच जॉईन करून टाका मित्रांनो। आता वन बाय वन जाऊया। बघा, शिपाई या पदासाठी जी पात्रता आहे तर ती आपली किती मित्रांनो, 7वी पास आहे। 7वी पास आहे। मग आता हे लक्षात घ्या, 7वी पास उमेदवार जेव्हा शिपाई बनतो तर त्याचा वेतन श्रेणी S3 आहे। S3 आहे आणि आपण पाहिलं जवळपास तो 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत त्याला इन हँड वेतन जे आहे तर ते मिळतं। पण आता जर तुम्हाला पुढचं प्रमोशन पाहिजे असेल ना मित्रांनो, तुम्हाला 7वी नाही लागणार, तुम्हाला शिक्षण वाढवावं लागेल। कुठपर्यंत वाढवावं लागेल? पहिला एक टप्पा म्हणजे तो तुमचा 10वी पर्यंतचा ऍटलिस्ट पाहिजे। 10वी, 12वी आणि पदवी या गोष्टी तुम्ही कंप्लीट करून ठेवल्या पाहिजे मित्रांनो, तरच तुम्हाला भविष्यात प्रमोशनचे चान्सेस येतील। जर समजा तुम्ही 7वीचे उमेदवार कोणी भरले असेल, 7वी, 8वी, 9वी, 10वी वाला, आता शक्यतो कोणी 7वीचं नसतं, 10वीचंच असतं। समजा एखाद्याने 10वी वर फॉर्म भरला असेल आणि तो म्हणतो मला प्रमोशन पाहिजे, तसं प्रमोशन नाही मिळत मित्रांनो। कारण की प्रमोशन मिळण्यासाठी पण तुमच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असलं पाहिजे, पात्रता असली पाहिजे। म्हणून मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळी तुम्ही शिपाई म्हणून रुजू होणार, आता खूप सारे पदवीधर उमेदवार आहेत त्यांना जॉब नाही आहे का त्या सरकारी नोकरीची तयारी करताय, मी त्यांना सांगेल की पहिले तुम्ही शिपाई घेऊन टाका। का माहितीये का, S3 ची वेतन श्रेणी, सॅलरी पण चांगली मिळेल आणि पदवी असल्यामुळे भविष्यात तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस हे सगळ्यात जास्त राहतील। आता पहिलं तुमचं जे प्रमोशन मिळू शकतं ना, तर ते कुठे मिळतं मित्रांनो, दप्तरी म्हणतात त्याला किंवा हवालदार पण म्हणतात त्याला, काही ठिकाणी हवालदार पण नाव आहे ते। तर या पदावर तुमचं सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे किती वर्ष पूर्ण झाली तर त्याच्यानुसार तुम्हाला एक प्रमोशन जे आहे तर ते ऑटो हा ना, हा ऑटोमॅटिक रस्ता आहे, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला प्रमोशन याच्यावर दिलं जातं काही वर्षांनी। पण एक असा रस्ता आहे ना की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगलं जे आहे तर ते प्रमोशन मिळतं, ते म्हणजे लिपिकाचं, म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदावर। परंतु हे मिळवण्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक तर काय पदवी कंप्लीट पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय, इंग्लिश 40 टायपिंग पाहिजे। इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट टायपिंग कंप्लीट पाहिजे। म्हणजे मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही शिपाई या पदावर रुजू झाला, पहिलं काय करा, पदवी कंप्लीट करा, सोबत टायपिंगला ऍडमिशन घेऊन टाका। इंग्लिश 30, इंग्लिश 40 यांचे ऍडमिशन घेऊन टाका आणि भविष्यात जेव्हा तुमची ही डिपार्टमेंटल एक्झाम होईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्रमोशन जे आहे तर ते दिलं जाणार आहे मित्रांनो। याच्यासाठी पण तुमची टायपिंग टेस्ट आणि तुमची पदवी आणि त्याच्यानंतर तुमची छोटी मोठी काय परीक्षा असेल ती घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट लिपिक या पदावर जे आहे तर ते प्रमोशन तुम्हाला मिळू शकतं। म्हणून आता जरी लिपिक नाही बनले तर भविष्यात तुम्हाला लिपिकचे चान्सेस जे आहेत तर ते बघायला मिळू शकतात। पण मित्रांनो, साधारणतः काय असतं माहितीये का, साधारण 7 ते 8 वर्ष, जर कोणी तुम्हाला 3 ते 4 वर्ष म्हणत असेल ते शक्य नाही। 3 ते 4 वर्ष शिपाई पदाचं डायरेक्ट प्रमोशन जे आहे तर ते क्लर्क वगैरेवर करता येत नाही, तर मुलांनी शिपाईचेच फॉर्म भरले असते ना सगळ्यांनी, 3 वर्ष काढून घेतले असते। तसं नाही होत मित्रांनो, किमान 7 ते 8 वर्ष व्यवस्थित नियमित तुम्हाला सेवा करावी लागते, व्यवस्थित काम करावं लागतं, तरच तुम्हाला पुढच्या पदावर जे आहे तर ते प्रमोशन इथं देता येतं। कारण की सगळ्यांना जर प्रमोशन दिलं तर शिपाई पदाचं काम कोण करणार आहे, तर तो पण एक इश्यू आहे। म्हणून पहिले 7-8 वर्ष तरी तुम्ही प्रमोशनचं विसरून जा, तुम्ही शिपाई या पदावर व्यवस्थित पद्धतीने काम करा। हा, पगार वाढतो पण पद तेच राहतं बरं का। मी तुम्हाला हे पुढेही सांगतो की याचा पगार कशा पद्धतीने वाढतो, शासनाची योजना काय आहे, तर हे पहिले थोडासा वेळ तुम्हाला इथे द्यावा लागतो। त्याच्यानंतर उच्च न्यायालयात पदोन्नतीचे 2 मार्ग आहेत, एक म्हणजे काय, सिनियरिटीनुसार, म्हणजे तुमची किती सर्व्हिस झाली त्या। पण हा जो प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो, हा तिथं खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की खूप सारी शिपाई आहेत ऑलरेडी, त्यांची सिनियरिटी लिस्ट खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकालाच प्रमोशन मिळतं असं नाही। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग तो म्हणजे काय, डिपार्टमेंटल एक्झाम, विभागीय परीक्षा। लिपिक या पदासाठी जी न्यायालयाची विभागीय परीक्षा होते त्याच्यामध्ये तुमचं मराठी, इंग्लिश टायपिंग आणि संगणकाचं ज्ञान, शक्यतो तिथे इंग्लिश टायपिंग लागते हायकोर्टामध्ये, बाकी जिल्हा वगैरे न्यायालयामध्ये मराठी टायपिंग चालतं। इथं मेन तुमची इंग्लिश टायपिंग आणि संगणकाचं ज्ञान, म्हणून तुम्ही काय करायचं, MSCIT हे पण एक प्रमाणपत्र काढून ठेवायचं, MSCIT प्रमाणपत्र। त्याच्यानंतर टायपिंग प्रमाणपत्र, टायपिंग 40 इंग्लिश
आणि पदवी या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही क्लर्कला इलिजिबल होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ही क्लर्कची जे काही डिपार्टमेंटल एक्झाम असेल ते देऊन तुम्ही डायरेक्ट जे आहे तर ते सिलेक्ट होऊ शकतात. हे लक्षात घ्या. किती वर्षांनी प्रमोशन होतं? साधारणतः 8 ते 10 वर्षांनी तुमचं जे आहे तर ते प्रमोशन तुम्हाला इथे लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पहिली पदोन्नती जी आहे तर ती मिळत असते. पण याच्यामध्ये पण रिक्त जागा हे मॅटर करत असतात मित्रांनो. आता विभागीय परीक्षेमध्ये तुम्ही लवकर होतात कारण की याच्यामध्ये 8 ते 10 वर्ष जातात, पण विभागीय परीक्षेमध्ये काही क्रायटेरिया असतो 6 वर्षाचा, 5 वर्षाचा, 4 वर्षाचा. तो जर क्रायटेरिया फुलफिल केला तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो काय असतं माहितीये का, महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे आश्वासित हमी योजना, असं काहीतरी नाव आहे, आश्वासित रोजगार योजना काहीतरी नाव आहे मित्रांनो. ते त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, ॲश्युअर करिअर प्रोग्रेशन म्हणतात त्याला, आश्वासित प्रगती योजना. बघा हे नाव आहे, आश्वासित प्रगती योजना हे नाव आहे. याच्यामध्ये दर 10 वर्षांनी तुमची सॅलरी वाढते. पहिले 10 वर्ष, दुसरे 10 वर्ष आणि तिसरे 10 वर्ष याच्यामध्ये सॅलरीमध्ये वाढ वाढते जरी तुमचे पद बदलले नाही तरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी तुम्ही शिपाई या पदावर असाल ना मित्रांनो, शिपाई या पदावर असाल आणि तुम्ही 10 वर्ष सेवा कंप्लीट केली, मग या 10 वर्षामध्ये तुमचं जे काही पुढचं प्रमोशन असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला हवालदार, दप्तरी यांचं प्रमोशन मिळणार असेल पण जागा खाली नसतील, तर त्यावेळी काय होतं, प्रमोशन जरी नाही मिळालं पण त्या पदाला जो काही पगार असेल, फॉर एक्झाम्पल त्याला 50,000 पगार असेल तर तुम्हाला 50,000 पगार सुरू होऊन जातो मित्रांनो डायरेक्टली. त्याच्यानंतर पुढचे 10 वर्ष पुन्हा जर समजा तुम्हाला त्याच्या पुढचं काही पद असेल, समजा तुम्ही पात्रता कंप्लीट केली, लिपिक या पदावर असेल, समजा त्याला 70,000 पगार असेल तर तुम्हाला तो पगार सुरू होऊन जातो. लक्षात आलं का? हे प्रत्येक डिपार्टमेंटला अप्लाय होतं मित्रांनो. म्हणजे जरी याच्यात तुम्हाला पद काय असतात, पद खालीच नसतात, बऱ्यापैकी पदांचा प्रॉब्लेमच असतो ते. मग याच्यामध्ये काय असतं, जे लोक सुटून जातात ना तर त्यांच्यासाठी काय असतं मित्रांनो, त्यांना पगार तेवढाच मिळतो, फक्त त्यांच्या नावावर त्यांच्या सॅलरी स्लिप ते शिपाई नाव येतं, तेच हमाल येतं, तेच फराश नाव येतं, पण त्याला पगार मात्र 50-60 हजार रुपयांपर्यंत तो जो आहे तर तो निघून जातो. म्हणजे ही शासनाची आश्वासित प्रगती योजना जी आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे लिपिक या पदावर जर तुम्ही झालं तर तुमचं प्रमोशन बघा, दप्तरी हवालदार याच्यावर होऊ शकतं, त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक याच्यावर होतं, वरिष्ठ लिपिक आणि अधीक्षक सुप्रिटेंडंट. बाकी रजिस्टर वगैरे ते एवढं शक्य नाही होत मित्रांनो. शिपाई या पदावर आहेत पण तुम्ही काय डायरेक्ट जज पर्यंत असंही काही नसतं मित्रांनो. एकदम रिअलिस्टिक गोष्ट आहे. शिपाई नंतर याच्यावर आणि मोस्ट प्रोबेबली 90% लोक इथं संपून जातात. लक्षात घ्या का माहितीये का, वय म्हणून कमी वयात जर तुम्ही लागणार आणि तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तिथं काम करणार, तुमची शिस्त असेल, तुमचा रेकॉर्ड क्लिअर असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचं चांगलं प्रमोशन जे आहे तर ते होऊ शकतं. पण 90% लोक इथं संपून जातात आणि त्याच्यानंतर काहीच लोक सिनियर क्लर्क आणि एकदम 1%च लोक जवळपास अधीक्षक सुप्रिटेंडंट या पदापर्यंत जातात. तेही चान्सेस जे आहेत तर ते कमी असतात, पण तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकतात हे मात्र निश्चित आहे. तुम्ही क्लर्क जरी बनले तरी खूप चांगलं वेतन, खूप चांगला मान सन्मान, खूप चांगलं काम तुम्हाला मिळतं. म्हणून तुम्ही आता जरी शिपाई या पदासाठी तयारी करत असाल, जर तुम्हाला म्हणत असेल की अरे कुठे शिपाई बनतो तू तर लय हुशार आहे, तू कलेक्टर बनशील, तर तुम्हाला माहिती आहे की माझा अभ्यास किती आहे, म्हणून तुम्ही तुमचं जे शिपाई पद जे आहे ना तर ते मिळतंय ना तर ते घेऊन घ्या. काही दिवसांनी लिपिक या पदावर काम करण्याची देखील तुम्हाला इथं संधी मिळू शकते. आता काही महत्वाच्या गोष्टी, काही इम्पॉर्टंट टिप्स. पहिलेच एक लक्षात घ्या, पहिले काय, शिक्षण चालू ठेवा, पदवी कंप्लीट ठेवा. पदवी झाली असेल ती मिळतो, पदव्युत्तर शिक्षण कंप्लीट करा डायरेक्ट. YCM ला ऍडमिशन घ्या, मुंबईला कुठेतरी ऍडमिशन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट काढून ठेवा. आणि तिसरं म्हणजे काय, तुमचा डिसिप्लिन, शिस्त, अहवाल पाहिजे, नाही तर तुम्हीच पैसे घेताना सापडलेलं राहाल आणि तुम्हाला कसं काय क्लर्क बनवायचं, तुम्हाला कसं काय अधीक्षक बनवायचं. तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या महत्वाच्या लक्षात ठेवा. येणाऱ्या काळात तुम्हाला नक्की शिपाई या पदापासून पुढचं प्रमोशन जे आहे तर ते मिळू शकतं. आणि एवढं सगळं करण्यासाठी सगळ्यात आधी तुमचा अभ्यास जो आहे तो क्लिअर पाहिजे मित्रांनो. आणि तुमच्या अभ्यासाची जबाबदारी सध्या इग्नाइट अकॅडमीने घेतलेली. महाराष्ट्रातून सर्वात जास्त क्वालिटी कंटेंट जे आहेत तर ते आपण देतो. महाराष्ट्रातून सर्वात आधीच आपण एक कम्प्युटरचे सेशन सुरू केलेत मित्रांनो. 13 दिवस 13 टॉपिक. हे जर तुम्ही 13 टॉपिकचे प्रश्न व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह केले, ते समजून घेतले, तर संगणकामधला तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही, कारण की याच्यावरच संबंधित प्रश्न असतात. युट्यूबवर दररोज दुपारी 3 वाजता हे सेशन होतात मित्रांनो, ते तुम्ही पहा. आणि PYQ बॅच महाराष्ट्रातली सर्वात टॉप क्लासची बॅच की ज्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका आम्ही टायपिंग करून दिलेल्या आहेत, वर्कबुक आम्ही देतोय तुम्हाला, व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला देतोय, स्ट्रॅटेजी सिलेबस देतोय, सगळं काही काय फक्त ₹1 तुमच्यासाठी घेतोय. हा तर आपला संपूर्ण मोफत कार्यक्रम आहे. बघा आज तर इंट्रोडक्शन टू कम्प्युटर यांचे प्रश्न मंगेश कुलकर्णी सर घेत आहेत, तर हे सेशन तुम्ही जे आहेत तर ते अवश्य बघा. त्यासोबतच आपण आपले जे आहेत तर ते अमोल गाडेकर सर हे देखील तुम्हाला आज GK GS जे आहे तर ते कसं सॉल्व्ह करायचं, महाराष्ट्रातून सगळ्यात चांगलं GK GS तुम्हाला अमोल सर आज जे आहे तर ते शिकवतील. ओके, 6 वाजता लाईव्ह त्यांच्यासोबत या, ते तुम्हाला सगळे काही माहिती जे आहेत तर ते सांगतील. आणखी तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवत चला मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.